छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री शहरामध्ये मतदान केंद्राबाहेर जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आलाय। भारत माता शाळा मतदान केंद्राच्या बाहेर हा सगळा प्रकार समोर आलाय। पिना टोचलेली एक काळी बाहुली, लिंबू आणि इतर साहित्य दिसून आलं। काल रात्री हा प्रकार घडल्याचं समजतं। आपले प्रतिनिधी सचिन जिरे या संदर्भातले अधिकचे तपशील देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सचिन, विक्रांत, काही दिवसांपूर्वी पैठण शहरामध्ये देखील असाच प्रकार समोर आला होता। जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला होता। तो शमत नाही तर आज फुलंब्रीमध्ये आज मतदान आहे। मतदानाच्या आदल्या रात्रीमध्ये या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। दोन ठिकाणी जादूटोण्याचं समोर आलेलं आहे। जे लिंबू, मिरची, बाहुली आणि त्या बाहुलींना पिना टोचलेला, हळदी कुंकू असा सर्व तो प्रकार होता। आणि तो आल्यानंतर एकच खळबळ या शहरामध्ये उडालेली आहे। सातत्याने जादूटोणा कोण करतोय आणि याच्या चर्चा ज्या आहेत सध्या रंगलेली आहे। आपण फुलंब्रीमध्ये आहोत। अशा पद्धतीने फुलंब्रीमध्ये हा मतदान प्रक्रिया पूर्ण सुरू आहे। मात्र ही जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये देखील चर्चा सुरू झालेली आहे। नेमके कशासाठी कोण आहे, दुसऱ्या बाजूला भीतीचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी ही जे जादूटोणा करणारी लोक आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील या ठिकाणी होताना दिसत आहे। बरं, धन्यवाद सचिन दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।